आमच्याकडे पेशंट आले ज्यांना 16 वर्ष झालं तरी अजूनही मूल होत नव्हतं. तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले होते. त्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि दुसरेही काही प्रॉब्लेम्स होते. ते आज आमच्याकडे भेटायला आलेत. जर आपण त्यांच्याशी बोलूया. सुनीताताई, तुम्हाला किती वर्ष झाली होती लग्नाला आणि इथं माझ्याकडे तुम्हाला कुणी पत्ता दिला आणि कसं आला ते थोडंसं त्याबद्दल माहिती सांगा तुम्ही दोघंही. शिरोलीचा आहे मी. शिरोलीमध्ये राहते. माने त्यांनी पत्ता दिली. माने म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला राहतात ते. त्यांना पण आपल्याकडेच रिझल्ट आला होता. बरं, तुम्ही किती वर्ष झाले होते लग्नाला तुमच्या? 16. कुठे कुठे औषध घेतलेला त्याच्या आधी? कोल्हापूरला मोठ्या दवाखान्यात घेतलेलं. दवाखान्यात घेतलेलं. आम्हाला काही फरक पडला नव्हता. बरं, मग आपला पत्ता दिल्यावर आपल्याकडे आल्यावर आपल्याला कितव्या महिन्यात गुण आला तुम्हाला? आम्हाला तिसऱ्या महिन्यात आला. तिसऱ्या महिन्यात गुण आला. चांगला उपचार मिळाला आम्हाला. माहिती चांगलं सांगितली. औषध ते. किती महिने औषध घेतला? आम्ही 3 महिन्यात फरक पडला. तिसऱ्या महिन्यात गुण आला. आणि आता मुलगी किती वर्षाची आहे तुमची? 9 वर्षाची आहे मुलगी ही. काय नाव बाळ तुझं? मानसी काशीनाथ कांबळे. मानसी, कितवीला आहेस तू आता? 5वीला आहेस. बरं. आई, तुम्ही येत होता माझ्याबरोबर ह्यांच्याबरोबर ट्रीटमेंटसाठी. तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा. मी 4 वर्षाचा मुलगी इथं शिरोलीला दिली आणि मोठं दवाखाने फिरलं, कुठं बी घेऊन फिरलं, पैसे घातलं, खरं पण आलं नाही आम्हाला. मग मी फोन करून विचारलं पोरगीला. मग ती म्हटली पत्ता हाय तर घेतली. टोपला मॅडम कशी जाऊ बा म्हटली. मग मी 4 वर्षांना आलो. मग तुमचं जवळ आलो, तुम्ही गोळी दिला. खूप चांगलं तुम्ही सांगत असा, लई मदत केला सा, मला आनंद वाटला. 3 महिना सांगितलं होतं असं तुम्ही. आम्हाला फरक पडला. मग सारखं आम्ही महिन्याला बोलवून घेतली मला. परत तुम्ही 9 महिने इथेच औषध घेत होता? इथेच औषध घेत होता. 9 महिन्यात तिकडे घेऊन गेलो. मग तुम्ही 9 महिना बंद केला सगळं औषध तेवढंच घे म्हटलं असं. शरण मॅडम यांनी आम्हाला खूप मदत करून आम्हाला जे पाहिजे तरी होतं ते त्यांनी घडवून दिले. त्यांच्या आशीर्वादाने आमचं खूप काही चांगलं झालं. थँक्यू. आशीर्वाद देवाचेच आहेत खरं तर, आपले आशीर्वाद नाही, आपले फक्त प्रयत्नच आहेत ते. आई व्हायचं सुख मिळालं मला सर आणि मॅडम. बरेच वर्षानंतर आम्हाला बाबावरील सुख गोदे मॅडम आणि सर यांच्या प्रयत्नाने थँक्यू.